नमस्कार. आता आपण इथपर्यंत आले आहात. आता आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी आपण शिकणार आहे किरणांची आवश्यकता कोणाला अधिक आहे. किरणांविषयी ज्ञान नसल्यामुळे लोकांमध्ये अज्ञानात म्हणजे कार्मिक रोग निर्माण करतात लोकं. अज्ञानात कार्मिक रोग तयार करतात आणि हा रोग बळावेल अशा प्रकारे वागतात. मनुष्य जेव्हा इतरांना शिव्या श्राप देतो, तेव्हा वातावरणात चारही दिशांनी कार्मिक रोग पसरते आणि हे सगळं अदृश्यात घडत असतं बरं का. या कार्मिक रोगामुळे चारही दिशांना नकारात्मकता पसरत असते. लोक परस्परांचा द्वेष करायला लागतात. शिव्या श्रापामुळे मनुष्याचं जीवन अगदी निकृष्ट बनत होतं आणि म्हणूनच मनुष्याने मंगल भावनाने युक्त असं किरण पाठवायला पाहिजे. तेरा मंगल हो. जेणेकरून पृथ्वीवर असलेल्या सर्व जीवांचं हिलिंग होईल आणि त्यांचं जीवन आधीपेक्षा उत्तम होईल. कार्मिक रोग आणि किरण या दोन्हीचाही जीवनावर प्रभाव पडतो. परंतु दोन्हीचा प्रभाव पूर्णतः भिन्न असतो. कार्मिक रोग म्हणजे भाव, विचार, वाणी यांच्या माध्यमातून दुसऱ्यांसाठी शिव्या-श्राप म्हणजे बाहेर पडणं. याला म्हणतात कार्मिक रोग. ज्यामुळे किंवा यामुळे ज्यांच्यासाठी शब्द वापरले जातात त्यांचं तर नुकसान होतच होतं. पण शिव्या-श्राप देणाऱ्यावरही नुकसान होतं. म्हणजे त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हणजे जो देतो त्याला पण आणि ज्याला देतो त्याला पण. म्हणजे परिणामी कमी किंवा नाहीसा करण्यासाठी त्याला म्हणजे हाच परिणाम जो येतो आपल्याला नकारात्मक परिणाम जो येतो आउटकम त्याला नाहीसा करण्यासाठी आपल्याला ही किरणं पाठवायला हवी. कारण किरणं म्हणजे कार्मिक रोगनाशक. जसं आपण फवारतो ना रोगनाशक तसंच आहे सेम. तशा टाईपचं मनात क्रिएट करा, कल्पना करा, की जसं आपण फवारणी करतोय. तर लोकांना किरणं पाठवताना सर्वप्रथम हे जाणून घेऊया, की कोणत्या लोकांना सर्वाधिक आवश्यकता असते. तर यासाठी एक प्रश्नाचं मनोमन उत्तर द्या, की या क्षणी किती लोकं तुमचं स्मरण करत असतील? सांसारिक जीवन जगत असताना तुमचा अनेक लोकांशी संबंध येत असतो. जसं कुटुंबातील तुमचे नातेवाईक आहे, शाळा, कॉलेज, ऑफिस मधले मित्र, सहकर्मचारी वगैरे किंवा शेजारी-पाजारी जे काही तुमच्या जीवनामध्ये लोकं आहेत. परंतु आता या क्षणी तुमची आठवण काढणारे किती लोकं असतील? काही लोकांची उत्तर असेल 2, कोणी म्हणेल 5, कोणी म्हणेल 5 पेक्षा जास्त, कोणी म्हणेल 10 किंवा त्यापेक्षा जास्त. तर काही लोकं म्हणतील, एक मनुष्यच तर आहे, जो माझी नक्की एक आठवण काढत असेल आणि प्रत्येकाचं वेगळं-वेगळं काहीतरी उत्तर असेल. पण तुमचं उत्तर काय आहे? आत्ता या क्षणी किती लोकं तुमची आठवण काढत असतील? आता दुसऱ्या प्रश्नावर आपण मनन करूया, की ही लोकं कोणत्या कारणास्तव तुमची आठवण काढत असतील? आता एखाद्याचं भांडण तुमच्यासोबत झालं, तर तो तुमची आठवण काढत असेल किंवा तुम्हाला कोणाला तरी पैसे तुम्ही कोणाकडनं तरी उधार घेतले असतील, तर काही लोकं मनोमन तुमची आठवण काढतच असतील. कारण तुमच्यामुळे त्यांची कामं अडकलेली आहेत. पण काही लोकं या क्षणी तुमची जरी आठवण काढत नसतील, तरी तुम्ही येऊन त्यांचं काम पूर्ण कराल, असं कुठेतरी त्यांच्या मनात असतंच. तर काही लोकं मात्र तुम्हाला विसरण्याच्या प्रयत्नातच नकळत तुम्हाला स्मरण करतात. म्हणजे तुम्ही विसरले पाहिजे. म्हणजे काही-काहींच्या लाईफमध्ये तुम्ही पण तरी पण न विसरण्याचा प्रयत्न म्हणजे विसरण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचं स्मरण करत असतात. तुमची आठवण काढणाऱ्या लोकांपैकी काही लोकं सकारात्मक पद्धतीने, तर काही लोकं नकारात्मक भावनेने ही आठवण काढत असावेत. आता तुम्हाला हे पाहायला हवं, की यातल्या किती लोकांना तुमच्या आठवणीमुळे चांगली भावना अनुभवता येते आणि किती लोकांना तुमचं स्मरण केल्यामुळे वाईट वाटतं. तुमची आठवण काढल्यावर लोकांच्या मनात कोणते भाव निर्माण होतात. अगदी याच प्रकारे तुम्हाला कोणत्या लोकांची आठवण येते आणि त्यांच्याप्रती तुमच्या मनात कोणते भाव आहेत, या गोष्टीला खूपच महत्त्व असते आणि महत्त्व आहे. कारण भाव हे एकमेव माध्यम आहे, की ज्याच्याद्वारे किरणे किंवा शिवा-श्राप यांचं वहन किंवा देवाण-घेवाण होत असते. हे सर्व अदृश्यात होत आहे. तुम्हाला हे दिसत नाही आणि म्हणून आपण अनभिज्ञ आहोत. म्हणजे आपल्याला माहिती नाहीये. पण परिणाम याचा आपल्या परस्परांसाठी किरणांचा किंवा कार्मिक रोगांची आपण निर्मिती करत असतो. नोइंगली किंवा अननोइंगली.
आता एक महत्वाचा प्रश्न उरतो, जे लोक तुमची आठवण काढत आहेत, त्यापैकी किती लोकांना हीलिंगची, स्वास्थ्याची आवश्यकता आहे? किती लोकांना प्रार्थनेची किंवा त्यांच्या मनात उत्तम भावनेची निर्माण व्हावं असं त्यांची गरज आहे? किंवा जे लोक तुम्हाला आठवून चांगली भावना अनुभवत आहेत, त्यांना की ज्यांच्या मनामध्ये तुमच्या आठवणीमुळे वाईट भावना निर्माण होत आहेत, त्यांना याची गरज आहे. कोणाला गरज आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे, की हीलिंगची सर्वाधिक आवश्यकता कोणाला आहे? जे तुमच्याशी सकारात्मक भावनांनी जोडलेले आहेत त्यांना, की नकारात्मक भावनांनी जोडलेले आहेत त्यांना? या प्रश्नाचं उत्तर खूपच महत्त्वपूर्ण आहे बरं का. कारण जे माझ्याशी नकारात्मक भावनेने जोडलेले असतात, त्यांच्यासाठी मी प्रार्थना का बरं करावी? आणि हा प्रश्न सुद्धा तार्किक आहे, बरोबर वाटतो. जे सकारात्मक भावनाने आपली आठवण करतात, त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये त्यांची आठवण म्हणजे प्रशंसेचे भाव असतात, तारीफ असते. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रार्थना करणं योग्यच आहे. पण जे नकारात्मक भावनेने आपली आठवण काढतात, त्यांच्या प्रती आपल्या मनात उपेक्षेचा आणि घृणेचा भाव निर्माण होतो. हो की नाही? पण खरं तर जे त्रस्त आहेत, जे भयभीत आहेत, जे द्वेष करतात, ज्यांच्या मनात अस्वीकाराची भावना आहे, त्यांच्यापर्यंत आपण किरणं पाठवायलाच हवी. त्यांच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायला हवी. कारण त्यांनाच किरणाची सर्वाधिक आवश्यकता असते. आता आजारी मनुष्याला उपचारांची आवश्यकता असते हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून आपण डॉक्टर हे आजारी औषधांना म्हणजे आजारी मनुष्याला औषधे देतात, इंजेक्शन देतात. अगदी त्याचप्रमाणे म्हणजे आजारी लोकांनाच डॉक्टर औषध देतो, इंजेक्शन देतो. त्याचप्रमाणे या संसारात हीलिंग ही सर्वात आवश्यकता अशी गोष्ट आहे. आणि जे त्यांनाच हीलिंगची गरज आहे, जे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. ज्यांचं मन द्वेष, घृणा यासारख्या भावनांनी भरलेलं आहे. परंतु लोक या संसारामध्ये उत्तम काम करणाऱ्या लोकांसाठीच प्रार्थना करतात आणि चुकीचं काम करणाऱ्याला मात्र शिवेश्रम देतात. जे आपल्याशी नकारात्मक भावनेने जोडलेले आहेत, त्यांना हीलिंगची, प्रार्थनांची आणि स्वास्थ्याची अधिक आवश्यकता असते. परंतु त्यांना ज्यांची आवश्यकता असते, ते त्यांना न मिळता त्याचा अधिक विपरीत प्राप्त त्यांना होतो आणि याचा परिणाम खूप भयानक होऊन जातो. जसं आज जगामध्ये जे दहशतवादी आहेत, त्यांना लहानपणापासून प्रत्येक छोट्या चुकीसाठी त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून अस्वीकाराच्या भावनांचा सामना करावा लागला. लहानपणी मिळालेल्या अस्वीकाराच्या भावनेमुळे ते आज आपला मार्ग भरकटले. थोडक्यात म्हणजे छोट्या स्तरावर असो की मोठ्या स्तरावर असो, एका शिवाश्रापाचा परिणाम सुरू होतोच. शिवाय एका छोट्याशा प्रार्थनेनेही हिलिंग सुरू होते. आता निर्णय तुमचा आहे, की आपल्या माध्यमातून लोकांसाठी काय बाहेर पडावं, शिव्याश्राप की प्रार्थना? काही लोक सातत्याने किरणं पाठवण्याचं काम करत असतात, ज्यांच्यामुळे संसारात संतुलन, समतोल आहे. पण जेव्हा अधिकाधिक लोक किरणांविषयी समज प्राप्त करून त्या कार्यामध्ये जोडले जातात, तेव्हा त्यांना आवश्यक असलेल्या बाबी वेळोवेळी मिळत जातील आणि मग विश्वातील अनेक छोट्या मोठ्या समस्या सुटू लागतील आणि दहशतवादाचा सारख्या मोठ्या समस्येमधूनही हे विश्व कायमरूपी मुक्त होऊ शकतो. चला एका उदाहरणाबाबतीत आपण हे म्हणजे सखोलपणे जाणून घेऊया. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीची खटरपट्टी काढणं सुरू असेल. खटरपट्टी माहितीये तुम्हाला, है ना? आणि तुम्ही दुरून बघताय. तर तुम्हाला कोणत्या व्यक्तीविषयी जास्त सहानुभूती वाटते? म्हणजे ज्या व्यक्तीची की जो ओरडतो आहे किंवा ज्याच्यावर ओरडलं जातंय? अशा परिस्थितीत ज्याची खटरपट्टी काढली जाते ना, त्याच्या बाबतीत बहुतांश लोकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण होते. त्या मनुष्याच्या प्रती आपण दया दाखवतो आणि जो ओरडत आहे त्याच्याविषयी आपल्या मनात नाराजी किंवा राग, क्रोध निर्माण होते. अगदी साधारण बाब आहे. आपण त्याला म्हणतोय, "काय ओरडतोय मूर्खासारखं?" आणि तो बिचारा गरीब ऐकतोय चुपचाप. ओरडणारा क्रूर भासतो आपल्याला. है ना? म्हणूनच अशा मनुष्याप्रती आपल्याला म्हणजे आपल्याकडून शिव्या-श्राप निघतात.
जो मनुष्य ओरडतो त्याच्याप्रती आपल्या मनामधून शिव्याश्राप किंवा वाईट आहे असं निघतं. पण आपण अनभिज्ञ आहोत, अज्ञानी आहोत. आपण हे जाणत नाही की आपल्या या कृतीमुळे आपण ज्या ओरडणाऱ्या मनुष्याचा कार्मिक रोग वाढवतो आहोत. तर तो ओरडणारा मनुष्य शापासाठी नाही, तर तो प्रार्थनेसाठी पात्र आहे. त्याला क्षमा मिळण्याची आवश्यकता आहे. खोलात जाऊन विचार केला तर आपल्याला याचे मूळ कारण समजेल. रागाने आपण आरडाओरड करणाऱ्या मनुष्याच्या मनात आधीच नकारात्मकता भावना जागृत आहे. त्याला कोणीतरी त्रास दिलेला असतो. त्यामुळे त्या मनुष्याच्या प्रती त्याच्या मुखातून शिव्या-श्राप येतात. म्हणूनच रागाने लालबुंद झालेला या मनुष्याच्या क्रोधाच्या आधी आपण स्वीकार करायला पाहिजे. त्याने राग केल्याबद्दल त्याला क्षमा करायला हवी आणि त्याला प्रार्थना रूपी किरण पाठवायला हवी, शिवाय श्राप नाही. क्षमा करणं हा किरणाचा महत्वपूर्ण पैलू आहे. जेव्हा क्षमारूपी औषध त्या मनुष्याला मिळेल तेव्हा त्याच्या अंतर्यामी हिलिंग सुरू होते आणि परिणामी त्याचा क्रोध हळूहळू शांत होतो. आणि एखाद्या पदार्थामध्ये असे काही किटाणू आहेत की ज्याच्यामुळे आपण आजारी पडू शकतो हे समजताच आपण ते पदार्थ खात नाही. शिवाय आपण आपल्या कुटुंबियांना पण ते देत नाही. आणि याच प्रकारे शिव्या श्राप दिल्याने नुकसान होते हे जाणताच मनुष्य शिव्या शापाऐवजी इतरांना किरण पाठवत राहील, ज्याचा सर्वांवर सकारात्मक परिणाम होईल. विश्वातील सर्व लोक जेव्हा हे अदृश्य रहस्य समजून घेतील ना, तेव्हा गरजू लोकांना हिलिंग आणि प्रार्थना रूपी तरंग मिळायला सुरुवात होते. परिणामी त्यांना मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते किंवा सर्वांचा कार्मिक रोग वाढण्याऐवजी तो नाहीसा होण्याचे कार्य सुरू होते. आणि यामुळे लोकांचे केवळ नातेसंबंध उत्तम किंवा मधुर होणार नाही, तर या पृथ्वीवर प्रेमाने आणि आनंदाने भरलेल्या जीवनाची नवीन शक्यताही खुलू शकते. किती सुंदर वाटेल ना. त्याच्यानंतर आपण शिकूया की हा निसर्ग आहे, हा एक ग्रेटेस्ट हिलर आहे. कसा? तर काळानुसार मनुष्याच्या जखमा भरतात हे तुम्हाला माहिती आहे. वेदना नाहीशा होतात आणि याच प्रकारे तुम्ही म्हणजे याच प्रकारचं वाक्य तुम्ही आधी ऐकलं पण असेल. आणि हे शारीरिक घाव असो किंवा मानसिक असो, वेळ येताच ते नक्कीच भरतात. पण वेळेत असं नेमकं काय आहे यावर तुम्ही कधी मनन केलंय का? वेळ पुढे सरकल्यावर घटना बदलते की आपलं दुःख खरोखरच कमी होऊन जातं. काय होऊन जातं? घटना तर घडून गेलेली असते ना, ती कुठे बदलायला आता जागा वेळ आहे. पण आपला घाव भरतं, आपल्या जखमा बऱ्या होतात. कोण करतं ते? आणि तर तो आहे निसर्ग. तर निसर्गच हा सगळ्यात ग्रेटेस्ट असा हीलर आहे आपल्या ह्याच्यातला. बिलकुल निसर्गाची किमया आहे, कमाल आहे की निसर्ग काळानुसारच आपल्या सर्व स्मृतींना पुसत असतो किंवा आपल्या वेदनांची तीव्रता कमी करत असतो. मानसिक स्तरावरही तुम्ही याची अनुभूती नक्कीच घेतली असेल की आपण हळूहळू सर्व प्रकारच्या स्मृतीमधून कशा प्रकारे बाहेर पडतो. आणि मग त्या स्मृती सुखद असोत की दुःखद असो, या स्मृती काळानुसार विसर पडत असतो, मागे पडत असतात. सुखद आठवणी या मनामध्ये एक प्रकारचा आनंद वेग आणतात आणि त्यामुळे अशा आठवणी मनुष्याला हव्याशा वाटतात. परंतु दुःखद स्मृती त्याच्या मनावर त्या चरे उमटतात, चरे उमटतात, आघात पोहोचवतात. परिणामी मनुष्याला त्या दुःखद स्मृती नकोशा वाटतात. म्हणून दोन्ही प्रकारच्या आठवणीतून किंवा स्मृतीतून मुक्ती मिळणे अगदी आवश्यक असतंय. आणि तेव्हाच मनुष्याला आंतरिक सुख, समाधान, संतुष्टी प्राप्त होऊ शकते. यासाठीच निसर्गाने स्मृती विसरण्याची सुंदर अशी व्यवस्था निर्माण केली आहे, ज्यासाठी खरं तर मनुष्याला काहीच करावं लागत नाही आणि ते सर्व आपोआप हळूहळू सर्व काही आपण विसरून जात असतो. वास्तविक निसर्गाला हिलिंग करायचं असतं. म्हणूनच मनुष्याचं बाय डिफॉल्ट स्वास्थ्याकडेच ध्यान आकर्षित केलं जातं आणि काळानुसार काही रोग नाहीसे पण होतात आपोआपच. मनुष्याने स्वास्थ्याच्या दिशेने प्रवास करावा यासाठी हा संकेतही दिले जातात.
त्यांनी आपल्या खानपानात बदल करावा यासाठी नियती संकेत देत असते. ज्या आहारामुळे, ज्या पदार्थामुळे स्वास्थ्य प्राप्त होऊ शकते ते आपल्या आहारात समाविष्ट करण्याची प्रेरणा पण निसर्गच मनुष्याला देत असतो. मनुष्य निसर्गाशी जितका जोडला जातो तेवढंच किंवा संलग्न राहतो तितकंच त्याला स्वास्थ्य प्राप्त करणं सोपं जातं. पण निसर्गापासून दूर जाताच त्याला स्वास्थ्य त्याचं बिघडू लागतं. प्रत्येक प्राणीमात्राला तीच गोष्ट खायला मिळते ज्याच्यामुळे तो स्वस्थ राहतो. एखादा प्राणी आजारी पडला तर तो पुन्हा ठीक होण्यासाठी याची व्यवस्था म्हणजे निसर्गानेच करून ठेवलेली असते. आणि जे सांगायचे तात्पर्य हे की प्रत्येक शरीराला स्वस्थ करण्यासाठी त्याला ठीक करण्यासाठी सहाय्यभूत अशा ठरणाऱ्या अनेक बाबींची निर्मिती हा निसर्ग स्वतःच करत असतो. फक्त गरज असते ती त्याच्यापर्यंत पोहोचण्याची. तर निसर्गाची सर्व कार्य निसर्ग नियमानुसार आपोआप होत असतात. निसर्ग आपल्या हिलिंग पॉवरचा च्या सहाय्याने अगदी सातत्याने म्हणजे सतत तो हिलिंग करत असतो, रोग नाहीसे करत असतो. मनुष्यासोबतच पशु, पक्षी, झाडे, वेली अशा सर्वांच्या सोबत निसर्ग जुन्या चा नाश करून नव्याची निर्मिती करत असतो. निसर्गातील प्रत्येक संसाधनाबद्दल हेच घडत आहे. कोणाच्याही सहाय्याशिवाय स्वयंचलित, स्वयंघटित पद्धतीने काम निरंतर चालू आहे. या संसारात केवळ मनुष्य असा हा एकमेव प्राणी आहे जो आपल्या विचारांनी नवी सृष्टी निर्माण करतो आणि सुखद आणि दुःखद चक्राच्या मध्ये फसतो. खरं तर निसर्गाची स्वतःची अशी व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये मानवाच्या शरीरातच स्वतःला हील करण्याची शक्ती आहे, जी आपण रेकीच्या माध्यमातून शिकतोय. त्याच्या शरीरात सर्व पेशी, हाडे, केस, त्वचा याच्यामध्ये सर्वांमध्ये आपोआप बदल घडवून नवनिर्मिती करण्याची क्षमता आहे. पण मनुष्याच्या हे लक्षातच येत नाही आणि तो आपलं मन आणि नकारात्मक विचाराने आपल्या शरीरात कार्मिक रोग निर्माण करीत राहतो आणि दुःख भोगत राहतो. पण वास्तविक निसर्ग मनुष्याच्या अंतर्यामी असणारे हे कार्मिक घाव म्हणजे हील करू शकतो. आवश्यकता असते ती संयम बाळगून निसर्गाला आपलं काम करू देण्याचं, तसंच इतरांसाठी निमित्त बनून हिलिंग पॉवर सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करायची. यासाठीच तुम्हाला खुल्या मनानं निसर्गाची हिलिंग पॉवर आपल्यामध्ये येत असल्याची अनुभूती घ्यायची असते, जी आपण रेकीच्या माध्यमातून शिकत असतो, है ना? ज्यांनी रेकी शिकली असेल नक्की रेकी शिका. या नैसर्गिक दिव्य प्रकाशामुळे म्हणजे रेकीमुळे तुम्ही शुद्ध आणि स्वस्थ होता अशी कल्पना आपल्याला होत असते आणि मग तोच प्रकाश आपण आणि किरण वाक्य जे आपण म्हणतो म्हणजे अफर्मेशन्स ती दुसऱ्यांना पाठवायची असतात. आणि हे पाठवताना महत्वाची समज ही बाळगायची असते की ते म्हणजे निसर्ग तुमच्या माध्यमातून इतरांना शारीरिक, मानसिक, भौतिक स्तरावर स्वस्थ करू इच्छितो आहे. तर मनुष्य किरण पाठवण्यासाठी निमित्त मात्र बनतो. त्यावेळी त्याला जो आनंद प्राप्त होतो ना, जेव्हा आपण दुसऱ्यांना किरण पाठवतो तेव्हा आपल्याला जो आनंद प्राप्त होतो आणि ज्या शांतीची अनुभूती येते ती स्वतः किरणे पाठवूनच अनुभवता येतं. चला तर इतरांपर्यंत ही किरण कशी पसरावी हे आपण समजून घ्यावे. तर काही वेळासाठी शांत बसा आणि असं कल्पना करा की जसं ब्रह्मांडामधून एक शुभ्र प्रकाश आपल्या पूर्ण म्हणजे हा सहस्रार चक्रातून एंटर होतो आहे आपल्या आतमध्ये. सगळीकडे देहावर बाहेरून आतून प्रकाशाने म्हणजे तुम्ही असं भरून गेलेले आहात अशी कल्पना करा. अनुभूती घ्या त्याची. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही किरण पाठवू इच्छिता, मग ते तुमचे नातेवाईक असू शकतात, कुटुंबियातले असू शकतात, मित्र परिवार जे कोणी असेल किंवा तुमच्या समोर ती बसलेली अशी कल्पना करा. ती व्यक्ती एखादीच व्यक्ती घ्या आणि त्यांना जो काही त्यांचा त्रास असेल, कधी कोणाचं तब्येतीचं असेल, कोणाचं एज्युकेशनचं असेल, कोणाचं म्हणजे रिलेशनशिपचं जे काही असेल, जे काही तुमचं फायनान्स असेल, है ना, तर काही असं पद्धतीने म्हणजे हे वाक्य ज्या वाक्यातून तुम्ही एनर्जी देणार आहात त्याला आपण किरण वाक्य म्हणतो. म्हणजे असं हे करा की तुम्ही प्रकाशित आहात आणि तुमचं किरण पोहोचतोय. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने वाक्य उच्चारा की हा शुभ्र प्रकाश तुझ्यापर्यंत पोहोचतो आहे. तू पूर्णपणे हीर झाला आहेस, स्वस्थ झाला आहेस. तुझ्या अंतरंगातील सर्व नकारात्मकता या शुभ्र प्रकाशात विलीन झाली आहे. तुझे कार्मिक रोगही संपूर्ण नाहीसे झालेले आहेत. तू पूर्णपणे स्वस्थ आहेस आणि प्रेम, आनंद, शांती याने तू ओतप्रोत भरलेला आहेस. असे काही सुंदरसे वाक्य तुम्हाला तुमचे तयार करता येतात आणि ते फील करा ते वाक्य. जी तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना प्रेम, आनंद, शांती जेव्हा देता, किरणं तुम्हाला देता, तर ती किरणं, तो प्रकाश पहिले तुमच्यामध्ये निर्माण होतो आणि मग ती किरणं जातात त्यांच्याकडे. तर तुमच्यामध्ये प्रेम, आनंद, शांती पहिल्यांदा येते. तर काही अवधीसाठी शांत बसा आणि तुम्ही निमित्त मात्र आहात याची अनुभूती घ्या. त्याचबरोबर तो ब्रह्मांडातून येणारा शुभ्र प्रकाश तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला किरणं पाठवायची आहे तिच्यापर्यंत तो पोहोचत आहे, असं कल्पना करा. आणि धन्यवादाच्या भावनेत काही क्षण तशा अवस्थेतच बसून राहा आणि शेवटी त्या शुभ्र प्रकाशाला म्हणजे निसर्गाच्या शक्तीला, त्याला सुद्धा त्या व्यक्तीला ज्याला तुम्ही किरणं पाठवली त्या व्यक्तीला सुद्धा धन्यवाद द्या. अशा प्रकारे तुम्ही किरणं जेव्हा पाठवता समोरच्या व्यक्तीला, तर त्या किरणाला म्हणजे त्या किरणाचा लाभ समोरच्या व्यक्तीला तर मिळतं, पण त्या पवित्र किरणांचा लाभ तुम्हाला आधी मिळेल आणि तुमचं चेतनेचा स्तर उंचावतो. तर सूर्याची किरणं पृथ्वीवर जसं येताच पृथ्वी प्रकाशाने भरून जाते. पृथ्वीवरील वृक्ष, वेली किंवा सर्व हिरवळ असं होऊन जातं. रात्रीचा अंधार संपतो. ते त्याचप्रमाणे इतरांच्या जीवनामध्ये सद्भावना किंवा प्रार्थनांचा शुभ्र प्रकाश किंवा किरण पाठवल्याने त्यांचे जीवन तर प्रकाशमय होतेच होते. त्यांचे कार्मिक रोग नाहीसे होतातच होतात. पण पृथ्वीवर प्रकाश पाठवण्यासाठी सूर्याने काय केलं? त्यांनी फक्त किरणं पसरवली. त्यांनी असं नाही म्हटलं की हा अमुक मनुष्य वाईट आहे त्याच्यामुळे मी त्याची किरणं मी त्याला देत नाही, असं सूर्य कधीच विचार करत नाही. तर सूर्य जसं सर्वांसाठी समान आहे तसाच मनुष्य सुद्धा सूर्यासारखाच आहे. तर मनुष्य स्वतः प्रकाशाचा स्रोत आहे. म्हणून जेव्हा तुम्ही इतरांसाठी किरणं पाठवता तेव्हा स्वतःच प्रकाशपुंज बनता, स्वतःच किरण केंद्र होऊन जाता आणि अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांना हिलिंग प्रदान करू शकता. म्हणजे एक प्रकारची मदत करता. तुमच्या अंतरंगातून जेव्हा मंगलमय किंवा करुणामय किरणांचा वर्षाव होऊ लागतो ना, तेव्हा लोकांचं जीवन प्रकाशमय होतं. त्यांना स्वास्थ्य लाभतं. त्यांच्या जीवनातल्या समस्या विलीन होतात. आणि ह्यासाठी त्या भगवंताने, त्या नेचरने आपल्याला निमित्त म्हणून निवडलं. याचा धन्यवाद करा. तर आता याच्यामध्ये सगळ्यात मेन तुम्हाला आता सांगायचा माझा हा एक उद्देश आहे की किरण प्रसारित जे करतो आपण त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक गुण कोणते असावे तुमच्यात. खूप लक्षपूर्वक ऐका बरं का, शांतपणे. म्हणजे तुम्ही वारंवार ऐका. मी असं म्हणणार नाही की माझं चालतंय म्हणून असं नाही, पण तुमच्या जीवनामध्ये असाच 360 म्हणजे बदल होईल ना की बघा. तर आपल्याला एक कोणते गुण आपल्या याच्यामध्ये आवश्यक आहेत ते आपण हे करूया. तर किरणांचं महत्व जाणताच किरणांची जादू स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल हे मला माहिती आहे. पण त्यासाठी किरणं पाठवणाऱ्या व्यक्तीमध्ये म्हणजे आपण जर दुसऱ्यांना पाठवतोय किरणं, आपल्यामध्ये कोणते गुण आवश्यक आहेत हे आधी आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर किरणं पाठवण्यासाठी सर्वप्रथम त्या समोरच्या मनुष्याची मनस्थिती कशी असावी हे समजून घ्यावं, किंवा त्याच्यात आत्मबल कसं असावं हे समजून घ्यावं. मनुष्याच्या चुकाला माफ करून त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आपले अंतरंगात कोणते भाव आणि कोणतं धैर्य असायला हवं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, बहुतांश लोक म्हणजे आज आपण जसं जे रेखी शिकले आहेत त्यांना तर नक्कीच समजतं, पण तरी सुद्धा येतं, ते बाय डिफॉल्ट येतं. बहुतांश लोक म्हणजे टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसे हे सूत्र वापरतात की एखादा मनुष्य माझ्यासोबत चुकीचा वागला ना तर मी शांत बसणार नाही, जशास तसे मी उत्तर देणार. आणि अशी काही लोकांची मानसिकता असतेच. अशा वेळेस किरणं पाठवणं तर दूर, ते एकमेकांना क्षमाही करू शकत नाही.
मग अशा वेळेस म्हणजे आपल्या किरणांचा शक्तीचा काही लाभ आपल्या जीवनात घ्यायचा असेल, तर ह्याचा काही करताच येणार नाही, म्हणजे होणारच नाही. तर जेव्हा आपल्याला असं लाभ घ्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये, तर असं काही इतरांसाठी करावं लागेल, की काही आवश्यक गुण आपल्याला आत्मसात करायला पाहिजे, की घटना आणि समस्या यांना हील करण्यासाठी ज्या मनुष्याला किरणं पाठवण्याचे सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण योगदान करायचं आहे. तर त्याच्यासाठी काही गुण असे असायला हवे, की जे त्याला या कार्यासाठी प्रेरित करतील. तर चला मी एक उदाहरण सांगते कसं. तर एक पंख्याला 3 पाती आणि एक स्थिर दांडा असतो. या दांड्यामुळेच त्या तिन्ही पाती चारही दिशेला वेगात फिरत असतात, हे माहिती आहे तुम्हाला. आणि परिणामी आपल्याला हवा मिळत असते. त्याच प्रकारे ज्याला किरणे पाठवण्याची इच्छा आहे, त्या मनुष्याचं मन त्या दांड्यासारखं स्थिर आणि शांत असायला हवं. तरच तो इतरांना किरणरूपी प्रकाश पाठवू शकेल किंवा हवा देऊ शकेल. तर पंख्याला 3 पाती असतात. तर त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये पण कमी-कमी 3 गुण असायला पाहिजे. तर हे 3 गुण म्हणजे काय? कोणते? तर पहिला गुण म्हणजे जागृती, म्हणजे सजगता, है ना? आणि दुसरा गुण म्हणजे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, की येस माझी जबाबदारी आहे. आणि तिसरा म्हणजे जिगर, म्हणजेच साहस. जिगर पाहिजे. जो तुम्हाला फसवतो आहे फायनान्शियली म्हणा किंवा कशाही बाबतीत इमोशनली, त्याला तुम्ही किरणं देणं प्रेमाची किंवा फायनान्सची, त्याचं भलं हो, ह्या गोष्टीसाठी जिगर पाहिजे असते, साहस पाहिजे असते. इतक्या सहज होत नाही. नेमकं आपण असं बोलतो, की त्याने मला असं फसवलं ना, बघ, बघ त्याच्याही जीवनामध्ये असं येईलच. अगं, देव कर्म बघतो गं, तो देव बघतो आहे. ज्याचे त्याचे भोग तो भोगेल. असं बोलल्याने आपण काय करतो आहे, त्याच्या कर्मामध्ये आणखी कार्मिक रोग पसरवतो आहे. तर पहिला नियम आहे तो जागृत होणं. जो मनुष्य आपल्या आसपासच्या घडणाऱ्या घटनांप्रती प्रती सजग असतो किंवा घटना घडत असताना किंवा त्यानंतरही त्याची सजगता टिकून असते, तेव्हा तो त्वरित किरणं पाठवणं सुरू करतो. कोणी येईल आणि मला सांगेल किंवा मी तेव्हा ध्यानात बसेन, तेव्हाच मी किरणं पाठवेन, असं काही तो वाट पाहत बसत नाही. तर त्वरित आपले काम सुरू करतो. म्हणजे जसं त्याला कळलं, की जसं एक एक्झाम्पल हे सांगू शकतो, की रस्त्यावरून एखादी ॲम्ब्युलन्स गेली, तर आपण तिथे कोणी आपल्याला मागत नाहीये, कोणी आपल्याला बोलत नाही. पण आपण त्या रुग्णासाठी म्हणा किंवा रुग्ण असतील त्याच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करायची, म्हणजे किरणं पाठवणं सुरू करतो. तर इथे कोणी सांगत नाही, "अगं, तो ॲम्ब्युलन्स गेला तर कर, कर, कर." नाही, असं नाहीये. तसंच कुटुंबात कोणत्या गोष्टीवर वादविवाद होत असेल, तर तेव्हा सजग झालं पाहिजे. आणि सर्वप्रथम आपण आपल्या मनोमन क्षमा मागायची. म्हणजे क्षमा मागणं म्हणजेच किरणं पाठवणं, की जेणेकरून जो काही वादविवाद झाला तो लवकरात लवकर संपुष्टात यावा. तर म्हणजे मनुष्य प्रत्येक क्षणी सजग राहतो, तेव्हाच हे शक्य राहील. म्हणजे जो मनुष्य किरणं पाठवतो, तो प्रत्येक क्षणामध्ये सजग राहतो, तेव्हा हे शक्य होतं. आणि जेव्हा तुम्ही लोकांना गरजेच्या वेळी किरणं पाठवता, तेव्हा सजग असण्याचा गुण तुमचा म्हणजे आहेच, विकसित होतोच आहे. पण कोणत्याही क्षणात, विपरीत क्षणात तुम्हाला म्हणजे न आवडणाऱ्या क्षणामध्ये सुद्धा तुम्ही जागृत राहणं जरुरी आहे. आणि अशा वेळेस तुम्ही ते किरणं म्हणजे समोरच्याचं हिलिंगचे किरणं तुम्हाला पाठवणं जरुरी असते. नंबर 2 आहे जबाबदारी स्वीकारणं, म्हणजे बीइंग रिस्पॉन्सिबल, म्हणजे मीच रिस्पॉन्सिबल. जनरली आपण काय करतो, इतरांना रिस्पॉन्सिबल हे करतो. है ना? कोणतीही घटना घडत आहे, एक सकारात्मक असो की नकारात्मक घटना असो, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये, कुठल्या ना कुठल्या डायरेक्शनने आपण नक्कीच जबाबदार असतो. मग तुम्हाला भले ती वाणी असो, क्रिया असो, कुठल्याही स्तरावर असली नसली तरी भाव, विचार किंवा सूक्ष्म स्तरावर आपलेही त्या घटनेमध्ये योगदान असते. हा निसर्गाचा नियम आहे. याला तुम्ही डिनाय करू शकत नाही. ती घटना आपल्या समोर घडते याचाच अर्थ आपण त्या घटनेचा एक भाग आहोत किंवा आपल्या कानावर पडते आहे किंवा आपल्याला ही फील होते आहे वगैरे, वगैरे. मग ते कुठल्याही रूपाने असो, इव्हन टीव्ही असो, YouTube असो, जे असो ते असो. मला नाही माहिती. पण याची जबाबदारीची अनुभूती
आपण घ्यायची आहे आणि किरणं पाठवायची आहे. जसं आता एरोप्लेनचं गोष्ट झालं किंवा बऱ्याचशा घटना घडत असतात. आपल्याला काय माहिती त्याच्यात? पण तरी पण कुठे ना कुठे आपली जबाबदारी आहे की तिथे आपल्याला किरणं पाठवायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण स्वतःला आणि इतरांना पण हील करू शकतो, स्वस्थ करू शकतो आणि जबाबदारीची भावना जाणवल्याने किरणं पाठवणं हे अगदी सोपं होऊन जातं. एक उदाहरण मी तुम्हाला आणखी एक सांगते, की म्हणजे आपण सिनेमा जेव्हा पाहायला जातो, आनंदाने सगळेजण सिनेमा पाहायला आणि अशातच एखाद्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज होतो. आणि काही लोकांची तिथे मग चिडचिड चालू होते, रागा चालू, "अरे चूप बसा ना, किती रडतोय हा मुलगा? अरे त्याला बाहेर घेऊन जा, अरे असं करा, गप्प का करत नाही त्याला?" आमच्या आनंदावर म्हणजे याचा फार विचका झालेला आहे वगैरे, वगैरे अशा टाईपचं त्या छोट्याशा बाळाला सुद्धा लोकं राग-राग करून म्हणजे नकारात्मक योगदान देतात. काही लोकं मात्र संतापणाऱ्या लोकांवर प्रतिक्रिया देतात. "अरे लहान मुलं आहे ते, रडत तर रडू द्या ना. एवढा काय दंगा करता तुम्ही?" म्हणजे अशा प्रकारे त्या सिनेमागृहामध्येच एक अशांतीचं वातावरण बनून जातं आणि सर्वजण परस्परांशी कार्मिक बंधनामध्ये जखडल्या जातात. म्हणजे अननोइंगली सगळं गडबड होऊन जाते. तर जणू कार्मिक रोगाचं एक जाळं त्या सिनेमागृहात तयार होऊन जातं. आणि मात्र पण काही लोक मात्र शांतपणे सगळं बघत असतात. यात कोणतंच योगदान देत नाही. म्हणजेच ते तटस्थ राहतात. त्या सिनेमागृहात जर तुम्ही असाल, तर तुम्ही काय कराल बरं सांगा? तर तुम्ही त्या लोकांना आणि विशेषतः त्या मुलाला किरणं पाठवण्यास सुरुवात कराल, की शांत हो बरं, सर्व ठीक होईल. लहान मूल रडणारच. यात विशेष काय बाब आहे ती? हे झालं तुमचं सकारात्मक योगदान. जेणेकरून त्या मुलाच्या आई-वडिलांना मुलाला बाहेर घेऊन जायचा विचार येईल किंवा मग त्या मुलाला मध्ये काही दुखणं-खुपणं किंवा जे काही असेल, त्याला भूक लागली असेल किंवा त्याला पाणी लागलं असेल किंवा दचकला असेल, जे काही असेल ते त्याला समजेल आणि तो वातावरण शांत होईल. तर यासाठी तुम्हाला फक्त जबाबदारीची जाणीव होणं महत्वाचं आहे आणि ही समज असणं महत्वाचं आहे, की मनात प्रेमाने काही वाक्य बोलल्याने, सर्वांना किरणे पाठवल्याने ही समस्या सुटू शकते. त्यामध्ये तुम्ही असं एकटंही नाही, की अरे इतकी लोकं आहेत 200-300 लोकं, हे सगळे आरडाओरड करतायत आणि मी एकटं त्या बाळाला रेकी पाठवेन म्हणजे आम्ही त्याला रेकी म्हणतो ॲक्चुअली, किरणं पाठवेन किंवा असं तर याच्याने होणार आहे का? येस, होऊ शकते. ते तुम्ही करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक निगेटिव्हिटीमध्ये सुद्धा तुम्हाला किरणं पाठवा. अशा प्रकारे म्हणजे आपण आपल्या समस्या सोडवण्यात किरणाचं खूप मोठं योगदान असतं. गरज आहे ती फक्त किरणं पाठवण्यासाठी आवश्यक असलेले गुण स्वतःमध्ये विकसित करायचं आहे. आणि या गुणांमुळेच आपल्याला किरणं पाठवण्याची प्रेरणा मिळत असते. तिसरा पॉइंट आहे जिगरबाजी असणे, साहसी असणे. शारीरिक साहसाविषयी सर्वजण जाणतात. पण एक आध्यात्मिक साहसही असते. जिगरबाज असणे म्हणजे साहसी असणे. याचा अर्थ काय बरं? तर याचा अर्थ असा आहे, की माझी आंतरिक चेतना नेहमी सर्वोच्च स्तरावर राहावी, यासाठी जिद्द असणं किंवा अट्टहास करणं. तर मनुष्य जेव्हा चेतनेच्या उच्च स्तरावर असतो, तेव्हाच तो लोकांना माफ करण्याचं किंवा इतरांसाठी किरणं पाठवण्याचं साहस करू शकतो आणि हे साहस प्राप्त करणं म्हणजे जिगरबाज होणं आणि यासाठी आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होणं खूप गरजेचं असतं. हे सगळ्यांना नाही समजत. तर आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीनंतर मनुष्य हे जाणतो, की सर्वप्रथम सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे. संसार रूपी या नाटकामध्ये प्रत्येक शरीराच्या माध्यमातून ईश्वर वेगवेगळ्या भूमिकेतून तो साकारतोय आपली भूमिका. आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याकडून जी कर्म होत असतात, ती त्याच्या चेतनेच्या स्तरावर होत असतात किंवा समजेनुसार होत असतात. म्हणून आपण म्हणतो समज डेव्हलप करा. समज. बोधी म्हणजे काय? चेतनेचा स्तर अगदी म्हणजे उच्चाच्या वरती उच्च चालला गेला. त्याला म्हणतात बुद्धत्व. तर चेतनेच्या उच्च स्तरातून म्हणजे पाहिल्यावर एखादं कार्य चुकीचं जरी वाटत असेल, पण म्हणजे चुकीचं वाटतं, पण निम्न स्तरावरून जेव्हा पाहणाऱ्याला मात्र तेच काम योग्य वाटतं. म्हणजे थोडक्यात काय, तर कार्य योग्य आहे की अयोग्य आहे, पाहणाऱ्या मनुष्याच्या चेतनेवर किंवा सजगतेवर अवलंबून असतं.
म्हणून जे काही घडत आहे ते मनुष्याच्या चेतनेच्या स्तरानुसार, त्याच्यात कोणाचाच दोष नाही. प्रत्येक मनुष्याच्या अंतर्यामी निर्माण होणाऱ्या विचारानुसार प्रत्येक जण आपापल्या भूमिका निभावत आहेत. आणि ह्या समजेसह लोकांना त्यांच्या चुकांसाठी माफ करणं अगदी सहज सोपं आहे. तुमच्या चेतनेचा स्तर उंचावेल तेव्हाच तुम्ही लोकांना त्या दृष्टिकोनातून पाहू शकता. त्यांना समजावून त्यांच्यासाठी किरण पाठवू शकता. आणि म्हणूनच आध्यात्मिक जिगरबाज म्हणजेच अर्थात आध्यात्मिक साहसी बनणं सुरू करा. उच्च चेतना प्राप्त करण्याचं कार्य आजपासूनच सुरुवात करा. किरण पाठवण्यासाठी स्वतःची पात्रता वाढवणं आवश्यक आहे. त्याशिवाय प्रेम, आनंद, दयाभाव हे गुण असणंही आवश्यक आहे. आणि हे सर्व गुण ईश्वरीय आहेत, म्हणजे नैसर्गिक आहेत, जे मनुष्याला जन्मतःच लाभतात. प्रत्येक मनुष्य या गुणांनी तो ओतप्रोत भरलेला असतो. पण जेव्हा मनुष्याला हे गुण लाभले होते तेव्हा त्याच्यात कोणतीच भेसळ नव्हती, कोणतीच अशुद्धी नव्हती. पण काळानुसार त्याच्यावर धूळ म्हणा किंवा विकारांचा मल साचत गेला. आणि आता गरज आहे ती हे मल साफ करून साहसी बनण्याची. तर आपल्या चेतनेचे स्तर उंचवताच हे गुण प्रकाशमान होऊ लागतात. तुमची सजगता आपोआप वाढू लागते. आंतरिक चेतनेसोबत तुमचा ताळमेळ जुडू लागतो. आणि आंतरिक चैतन्य म्हणजेच तुमचे अस्तित्व, अस्सल अस्तित्व, हीच तुमची वास्तविकता आहे. त्या परमशुद्ध अवस्थेतून जेव्हा तुम्ही इतरांसाठी किरण पाठवता तेव्हा त्या किरण रूपी तरंगाचा प्रभाव नक्कीच तुमच्यावर पडतो. आणि हा प्रभाव समोरील मनुष्याच्या स्वभावावरही त्वरित दिसून येतो तुम्हाला. म्हणजे अगदी त्या स्टोरी मी जी सांगितली, दुर्लभ त्या छायाखाली आराम करणाऱ्या लोकांमध्ये परिवर्तन घडत होतं. त्याचप्रमाणे त्या वृक्षाच्या शुद्ध भावनासह मिळालेल्या प्रार्थनेमुळे त्या वाटसरूंना फार खूप छान वाटू लागायचं आणि त्यांना त्यांच्या समस्यांची उत्तरं मिळायला लागले होते. तर हे त्यांच्या आंतरिक चैतन्याच्या संपर्कात येऊ लागले. म्हणूनच तुम्ही तुमच्याबद्दल सत्य तुम्हाला म्हणजे जाणा. तर चेतनेच्या स्तरावर, सर्वोच्च स्तरावर राहून कार्य सुरू करायचं आहे आपल्याला, जेणेकरून तुमच्या अंतरंगातील प्रेम, आनंद आणि करुणा प्रकाशमान होतील आणि तुम्ही लोक कल्याणाच्या हेतूने किरण पाठवण्याचं काम कराल आणि स्वतःला सक्षम करू शकाल. आता तुम्हाला एक पार्ट सांगते, अजून एक खूप सुंदर आहे, ते म्हणजे 3D भागात काय आहे. 3D म्हणजे आपण ज्या याच्यामध्ये जगामध्ये आहोत, दवा, दुवा आणि दावा. दवा, दुवा आणि दावा. तर किरणांचा सार्थक उपयोग कशासाठी करावा, किरण पाठवण्यासाठी मनुष्यामध्ये कोणती भावपूर्णता असायला हवी हे जाणणं अतिशय आवश्यक आहे. हे भाव आणि त्या भावांचा प्रभाव अदृश्यात होत असतो आणि म्हणूनच बरेचदा मनुष्याच्या लक्षात येत नाही. तर हे आपण एका उदाहरणातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, की जसं तुम्ही एखादा 3D पिक्चर पाहायला गेला, तुम्ही पाहिलं असेल नक्कीच, तिथे शो आधी सुरू झालाय आणि तुम्हाला तो 3D म्हणजे 3 आयामातून इफेक्ट नुसार दिसत नाही, है ना. तुम्हाला आठवत असेल, कदाचित तुम्ही पाहिलं असेल तर. पण जेव्हा तो 3D चा चष्मा मिळतो, एक वेगळा गॉगल, आणि तो जसा तुम्ही घालता तसा तो शो तुम्हाला दिसू लागतो. त्याचा अर्थ असा नाही की 3D चा पिक्चर चालू नव्हता का, चालू होता, पण तुम्ही तो चष्मा नाही घातला तर तुम्हाला नाही दिसला. पण जसा चष्मा घातला तर तुम्हाला तो 3D दिसतो. अगदी याचप्रमाणे तुम्ही जसं किरण प्रसारित करता, तर तुमच्या अंतर्यामी ज्या भावना असणे आवश्यक आहे ना, त्या पाहण्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा 3D चष्मा या जीवनात धारण करावं लागेल. इथे 3D चा अर्थ आहे 3 वेळा. 3 वेळा म्हणजे ज्यात पहिला डी आहे धीराईने बघावं लागेल. दुसरा आहे ध्यान आणि तिसरा आहे धन्यवाद. म्हणजेच दवा म्हणजे औषध, दुसरा डी आहे दुआ म्हणजे प्रार्थना आणि तिसरा डी आहे
दक्षता म्हणजे दक्षता घेऊ शकतो. आता याला मी तुम्हाला एक धन्यवाद है ना, याचा मी तुम्हाला एक विस्तारपूर्वक मी तुम्हाला सांगते, की हा दावा म्हणजे कसा? म्हणजे धीर, ध्यान आणि धन्यवाद. तर हे कसं? तर आपल्या जीवनामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या अशा अनेक वस्तू आहेत, जशा म्हणजे असं लोक की ज्यांच्याशिवाय आपलं आयुष्य अगदी खडतर बनतं, कठीण बनतं. म्हणजे जे आपल्या आयुष्यात नसले ना, तर आपण म्हणजे खूप म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्यांचं महत्त्व आपण जाणत असतो ना. पण तरी पण बरेचदा आपण निष्काळजीपणे त्या वस्तू हाताळतो, त्या लोकांशी सुद्धा अगदी निष्काळजीपणे निरुक्षतेने व्यवहार करतो. कधी त्यांना धन्यवाद करण्याचाही विचार मनात येत नाही आपल्या. म्हणजे त्यांना कॅज्युअल करतो आपण, कॅज्युअली असं धरतो. खरं तर या सर्वांच्या प्रती आपल्या मनात धन्यवादाचे किंवा कृतज्ञतेची भावना असायला हवी. हे भाव एखाद्या औषधासारखं म्हणजे दवासारखं काम कार्य करतात. लोकांना धन्यवाद जेव्हा आपण देतो, त्यांच्याकडे लक्ष दिल्याने तसेच त्या संयम म्हणजे धीरासह त्यांच्याशी वागल्यामुळे आपले नातेसंबंध सुदृढ होतात, स्वस्थ होतात. नात्यातील ताण किंवा रुसवे-फुगवे नाहीसे करण्याचं कार्य म्हणजे धीर, ध्यान किंवा धन्यवाद रूपी हे औषध आहे. हे औषध करत असतं. अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या वस्तूंना सुद्धा त्यांना आपण प्रेमाने हाताळलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना धन्यवाद देतो, तेव्हा ते आपल्याला आधीपेक्षा उत्तम प्रकारे सहयोग देत असतात, वस्तू सुद्धा. आणि त्याचप्रमाणे लोकांकडे लक्ष देणं म्हणजे धीराने म्हणजे संयमाने त्यांचं बोलणं ऐकणं, त्यांचं ऐकणं. आपण इथे काय करतो बरेचदा दुसऱ्यांचं ऐकण्यापेक्षा आधीच आपल्याला आपलं ऐकणं त्यांना ऐकवत असतो. पण जेव्हा दुसऱ्यांचं संयमाने, धीराने बोलणं ऐकणं, त्यांना धन्यवाद देणं, हे सुद्धा एक प्रकारचं किरणं त्यांना देण्यासारखं असतं. बरेचदा आपण अनेक गोष्टींना अतिशय क्षुल्लक मानतो, त्यांना कमी लेखतो. एखाद्या गोष्टीसाठी धन्यवाद देणं म्हणजे आपल्याला आवश्यकताच वाटत नाही त्या गोष्टीची. 3D फिल्ममध्ये जसं उदाहरणाने ह्या गोष्टी समजून घेऊया, की इतकी अनोखी फिल्म पाहत असतो आणि आतूनही आपण कधी धन्यवाद दिसतात का, की 3D फिल्म बघता यावी यासाठी म्हणजे आपण काही विशेष मेहनतही केली नाही. अगदी काही पैसे खर्च करून आपण ती फिल्म बघू शकतो. पण ही फिल्म तयार करताना किती परिश्रम घेऊन बनवलेली आहे हे लक्षात म्हणजे आहे घेतलं पाहिजे. किंवा ह्या गोष्टीचा आविष्कार होण्यासाठी किती अनेक लोकांनी म्हणजे योगदान दिलेलं आहे. तेव्हा कुठे एक पिक्चर तयार होतो. समजा जर आपल्याला असं सांगितलं गेलं, की तू स्वतःच फिल्म तयार कर आणि बघ, तर मग काय होईल? आपण 3D फिल्म बनवू शकतो का? किंवा ती पाहू शकतो का? किंवा मनन करा बरं. कदापि शक्य नाही. म्हणूनच ज्या लोकांनी कल्पनेने म्हणा किंवा त्यांच्या सर्जनशीलतेने अशी फिल्म तयार केली, क्रिएटिव्हिटीने त्यांनी तयार केली, त्यांच्या प्रती आपल्या मनात धन्यवादाचे भाव असायलाच हवे. अगदी याच प्रकारे अनेक लोकांनी त्याच्यासाठी संपूर्ण जीवन काही औषधांच्या संशोधनात समर्पित केलं असेल, तेव्हा कुठे आज आपल्याला औषधं मिळाले. किती लाखो रुपये खर्च करून ही औषधं घेतो मनुष्य. पण त्याच्या प्रती ज्याने ते बनवलं असेल किंवा त्याचे जे काही लोकं असतील त्याच्यामध्ये, त्याच्या प्रती आपल्या मनामध्ये धन्यवादाचे भावच नसतात. कारण आपल्या मनात विचारच असा असतो, की मी तर पैसे घेऊन औषध घेतलं. मग ते औषधं बनवण्यासाठी पण म्हणजे असा भाव येतो आणि ते धन्यवाद भाव येतच नाही. पण हे औषधं बनवण्यासाठी कित्येक शतकापासून कार्य झालेलं आहे. कित्येक दिवसांपासून याचं आपल्याला माहीतच नाहीये. त्यामुळे आपण हे आभार प्रगटच करत नाही. धन्यवाद देऊ शकत नाही. पण याच्यापुढे इथून छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही जागृत होऊ शकता आणि या गोष्टीकडे धन्यवादाच्या भावनेने बघू शकता. म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेतनं बघू शकता. तर अशा भावनेतून धन्यवाद द्या आणि असं केल्याने काय होतं, की जणू तुम्ही ती किरणं प्रसारित करत आहात. म्हणजे हिलिंगचे किरणं प्रसारित करतात आहे. म्हणूनच ध्यान, धीर, धन्यवाद या माध्यमातून आपण हील करण्याचा हा गुण अशा पद्धतीने आपण विकसित करू शकतो. दुसरा पॉइंट आहे आता दुआ. दुआ म्हणजे प्रार्थना. है ना? जेव्हा दुआ करतो आपण. तर प्रार्थना पहिला आहे धन्यवाद. है ना? दुसरा आहे दुआ.
प्रार्थना करणं कोणासाठी. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करता किंवा दुआ मागता, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये कोणते भाव असतात? अर्थातच त्यावेळी तुम्हाला चांगलं वाटत असतं. तर हीच भावकिरणं आहेत, की ज्या मनुष्यापर्यंत पोहोचतात, ज्याच्यासाठी आपण प्रार्थना करतो. जेव्हा एखादा मनुष्य रागापोटी तुमची आठवण काढतो किंवा एखादा मनुष्य कोणावर आरडाओरड करतो आहे आणि नकळतपणे तुम्ही त्याच्यासाठी दुवा मागता, तेव्हा त्याला शांती लाभो किंवा अशी प्रार्थना करता, तेव्हा ती किरणं त्याच्यापर्यंत पोहोचतात. तुम्हाला जोपर्यंत ह्या खेळण्यासंबंधित ज्ञान नव्हतं, तोपर्यंत तुम्ही हे करू शकत नव्हते. पण आता मात्र ह्या खेळण्यासंबंधित तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं, तर एखाद्या क्रोधित मनुष्याला तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता जास्त भासते, हे लक्षात घ्या. त्या मनुष्याला तुमच्या नाराजीची आवश्यकता नाही, ही सुद्धा तुम्ही जाणता आहात आता. तुमच्यावरच कोणी नाराज झालं, तुरंत तुम्हाला बदलवायचे तुमचे भाव. तुम्हाला दुआ करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. आणि हे ज्ञान, ही जागरूकता आल्यावरच तुम्ही लोकांसाठी दुआ म्हणजे प्रार्थनेच्या रूपामध्ये किरणं प्रसारित करू शकता. प्रत्येक धर्मात दुआ मागणं किंवा प्रार्थना करणं या बाबीला खूप महत्त्व दिलेलं आहे. जेव्हा आपण शुद्ध मनाने कुणासाठी ईश्वराकडे मागणी मागतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडतो. आणि शिवाय आपलं मन सुद्धा निर्मळ आणि शुद्ध होतं. आता तिसरा पॉइंट आहे दावा. दावा म्हणजे दक्षता. जसं एखादा मनुष्य तुम्हाला अचानक ओव्हरटेक करून जातो, तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणते विचार येतात बरं का? सांगा बरं? अरे यार, याला एवढी घाई होती का? मरतो का? का जेव्हा स्वतःचा जीव प्रिय नाही का? आणि हा अशा प्रकारे गाडी चालवून स्वतःही मरेलच आणि दुसऱ्याने मारेल. असेच तर ऍक्सिडेंट्स होतात. असेच तर लोक जातात. हे वाक्य आपण बोलतो. त्याची इतकी सवय झाली, की असं वाटतं की हे वाक्य बोलून त्याच्यासाठीच तर चांगल्यासाठीच तर बोलतोय आपण. पण नाही. लगेच आपल्याला अशा पद्धतीचे विचार येतात का आपल्या मनामध्ये, की "अरे तू रिलॅक्स हो, आरामात जा, तुझं काम वेळेत होईल, पूर्ण होईल." म्हणजे असं आपण त्याला दावा किंवा दक्षता घेतो का? नाही. इथे आपल्याला बदललं पाहिजे. तर दिवसभरामध्ये विविध घटनेमध्ये तुमच्या मुखातून जी वाक्य बाहेर पडतात, ते म्हणजेच तुम्ही करत असलेले दावे आहेत. म्हणजे दक्षता आहे. तुम्ही आता याच दाव्यांना प्रार्थनारूपी दाव्यांमध्ये बदलायचं आहे. म्हणजेच त्यामध्ये दक्षता घ्यायची आहे. दावा म्हणजे पूर्ण विश्वासार्ह केले जाणारं वक्तव्य किंवा दक्षता म्हणजे निपुणता, एक्सपर्टीज म्हणतो. दावा, दक्षता म्हणजे किरणं पाठवण्याच्या कार्यात कौशल्य मिळवणं. तुम्ही लोकांसाठी जी किरण वाक्य उच्चारता, ती पूर्ण विश्वासासह उच्चारा. काही ज्ञानी महारथी म्हणजे इतके लोक दक्ष असतात, की जे काही दावे करतात ते वास्तवात उतरतात. म्हणजे आजपर्यंत जे काही संत होऊन गेले त्यांच्या किरण पाठवण्याची क्षमता इतके म्हणजे दक्षतापूर्वक घ्यायचे ते. म्हणजे त्यांचे आशीर्वाद म्हणजे फलित होतात. तर म्हणूनच एखादं शुभ कार्य करण्यासाठी लोक त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे म्हणजे अक्षरशः भीड जाते. का? कारण ते दक्षतेने वाक्य उच्चारतात. तर अशा प्रकारे इतरांसाठी किरण पाठवण्यात तुम्ही इतक्या सखोलतेने कार्य करा, की त्याचा परिणाम तुम्हाला प्रत्यक्षात दिसून येईल. आणि तुमच्या मुखातून बाहेर पडलेले किरण वाक्य ही सत्यात उतरू लागतात. आणि ही अवस्था येण्यासाठी तुम्हाला दिवसभरातील विविध घटना ज्या लोकांसाठी किरण पाठवण्याचा अभ्यास निरंतरने करायला पाहिजे. म्हणजे असं नाही की एका दिवशी आज ऐकलं, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. दुसऱ्या दिवशी विसरलो, असं नाही. वाटल्यास पॉइंट लिहून ठेवा, की मला काय करायचंय. शॉर्टमध्ये लिहून ठेवा. आणि करायचं आहे तो वाक्य. ते करायचंय आपल्याला. जसं मी माझे पॉइंट्स लिहिलेले आहेत, त्याच्यावर मी बोलतेय तुमच्याशी. तर हा एक प्रकारचा मग स्वभावच होऊन जातो. आणि मग ती दक्षता तुम्हाला आपोआपच प्राप्त होते म्हणजे दावा. है ना? तर धीर, ध्यान, धन्यवाद रूपी दुआ, है ना?
तर अशा पद्धतीने धीर, ध्यान आणि धन्यवाद रूपी म्हणजे हे दुवा किंवा दावा हे जेव्हा तुम्ही दावा म्हणजे दक्षता, तर हे जेव्हा तुम्ही जागरूकतेसह म्हणजे सजगतेने जेव्हा जागरूकतेने म्हणजे तुम्ही उपयोग करता याचा, की म्हणजेच 3D चष्मा जेव्हा तुम्ही लावता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये तुम्ही किरणांची जादू आहे ना, सहजतेने तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला ते जाणवू शकेल, तुम्ही बघू शकाल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या किरण पाठवल्याने तुमचे नातेसंबंध तर सुदृढ होतीलच. शिवाय त्याच्यामध्ये माधुर्य येऊ शकते आणि तुम्ही कोणत्याही वस्तूला हाताळता तेव्हा एक ताळमेळ साधला जातो किंवा तुम्ही कुठे उपस्थित आहात तर त्यातल्या घडणाऱ्या घटना किंवा समस्या तुम्ही जेव्हा किरणं पसरवता तर त्या हील होतात एक प्रकारच्या. तर अशा प्रकारे तुमचा एक महान योगदान तुम्ही देऊ शकाल. तर किरण पाठवायला विसरायचं नाही आणि त्याचे गुण आपल्याला एक्सेप्ट करायला विसरायचं नाही. तर एक मी सांगते पुढचं, की किरण रूपी बाण हा प्रक्षेपित करा. म्हणजे कसं आहे, की जसं किरण म्हणजे काय? तर तुम्हाला असं समजलं, तर तो बाण कसा? तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगते. आता एक बघा, किरणांच्या माध्यमातून म्हणजे लोकांचं मांगल्य कार्य व्हावं म्हणजे ते निर्मळ किंवा सरळ किंवा खुल्या मनाची त्याच्यासाठी आवश्यकता असते. तर जसं म्हणजे हा पॅराशूट असतो, तो खुलत नाही. म्हणजे कसं किंवा मन आपलं खुलत नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही. पॅराशूट घेऊन पडला खाली आणि तो खुललाच नाही, तर तो पडणार आणि मरणार. तर तसंच आपलं मन पण आहे, की जोपर्यंत आपलं मन खुलत नाही, तोपर्यंत काहीही म्हणजे उपयोग नाही. आहे ना, तुम्ही ऐकलंय असेल असं. तर तसंच आहे, की लोकांपर्यंत किरणं पोहोचण्यासाठी तुमचं मन खुलण्याची खूप आवश्यकता असते. म्हणजे जसं मनुष्य जर उंचावरून पडतो आहे, तर पॅराशूट घेऊन होतो. तर नुसतं पॅराशूट घेऊन उडणं नाहीये, तो उघडलाच नाही तर तो मरेल. तशाच पद्धतीने तुम्हाला ह्या शरीरासोबत मनही मिळालेलं आहे आणि ते खुलल्यानंतरच मनुष्य स्वतःचं आणि इतरांचं म्हणजे उद्धार करू शकतो. म्हणजे खुललेलं मन म्हणजे लवचिक मन. म्हणजे असं मन, की जे नवीन गोष्ट ऐकल्यानंतर तो त्वरित नाकारत नाही. जसं कोणी म्हटलं, की प्रेम, आनंद, शांतीयुक्त भावना सरळ मार्गी आणि सहजतेने जगता येतं. आता हे ऐकल्यावर खुलं मन असेल, तर तो त्या गोष्टीला नाकारणार नाही. तो त्याचा शोध घेईल. कसं काय हे प्रेम, आनंद, शांती आणि इतक्या सरळ मार्गाने सहजतेने कसं जगता येईल? ह्यासाठी तो शोध घेईल किंवा त्याच्यात ऍडमिशन घेईल किंवा येईल तो पुढे. पण ज्या लोकांचं मन खुललं नसेल ना, तर तो सहजतेने आत्मसात करू शकत नाही. त्याची बुद्धी सुद्धा लवचिक नसते. तो म्हणेल, "असं कसं?" असं असतं तर मग सगळ्यांच्या जीवनामध्ये किंवा मग काहीतरी असं येऊन बोलेल, हे करेल, टॉन्ट मारेल, है ना? तर म्हणजे लोकांचं मन असं बंदिस्त असतं, ते खुलत नाही किंवा त्यांनी जे मानलं त्यालाच ते सत्य समजतात आणि ते समजून जगत असतात. पण एखादा मनुष्य काही नवीन सांगत आहे, तर त्या गोष्टीचा ते स्वीकारच करत नाही किंवा ते असंही म्हणतात, की म्हणजे हे असं होऊच शकत नाही. नुसतं किरणं पाठवल्या म्हणजे रेकी दिल्याने असं होते का? मला तर किती मी किती दिवस म्हणजे मी स्वतः लाजत होती अक्षरशः दुसऱ्यांना रेकी द्यायला. लाजत होती. कारण मला स्वतःला भरोसा नव्हता. तर पैसे घेणं तर दूर. म्हणजे आपण जे म्हणतो प्रोफेशनली देखील देणं वगैरे तर ते तर दूर. तर तो आत्मविश्वास नाही तर तेव्हा तर असं वाटत होतं, की मी फसवत तर नाही लोकांना. पण ज्यावेळेस हे समजलं डीपमध्ये तेव्हा तेव्हा तो विषय म्हणजे आज विश्वास आला. है ना? तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे असं वाटतं, की एखाद्याने आपल्याशी चुकीचं वर्तन केलं तर आपल्याला जशास तसं उत्तर द्यायला पाहिजे. त्याला चांगला धडा शिकवला पाहिजे. असा विचार जेव्हा करतो, तर तो एक दहशतवाद पसरण्याचं सुद्धा म्हणजे दहशतवादाचाच तो एक किरण टाकतोय ना. आणि हेच लोक खरं म्हणजे रोगी असतात, असे म्हटलं. हेच मानसिकरित्या रोगी असतात. तर अशा रोगांना खरं तर उपचाराची गरज असते आणि यासाठीच ह्या पावन शोधकांना म्हणजे कार्य करायची गरज असते. जसं तुम्ही आज इतके सगळे आले आहे शिकतच आहात. तर तुम्ही कोण आहात? शोधक आहेत, पावन शोधक, पवित्र. तुम्ही जाणायला, शिकायला तयार आहात, एक्सेप्ट करायला तयार आहात.
तर अशा लोकांचंच म्हणजे तुमची जी प्रार्थना रूपी औषध आहे, तो म्हणजे हीलिंग करतो. तोच व्यक्ती निर्मळ आणि सुंदर असतो. आणि ज्या मनुष्याचं मन बंदिस्त आहे, तर तो म्हणेल की एका विचाराने किंवा एका प्रार्थनेने किरण किंवा असं किरण पाठवल्याने काय होणार आहे? तर मग आता जर त्या मनुष्याला तुम्ही असं सांगितलं, की विश्वातील कोणत्याही मनुष्याला जरी किरण साधना आली नाही, तरी पण मात्र तू नक्की हे कार्य सुरू कर. तर तो बंदिस्त मनुष्य बिलकुल असं म्हणेल, की याने खरंच काही होणार नाही. कारण त्याचं मनच बंद आहे. तो त्या गोष्टीवर विश्वासच ठेवू शकणार नाही आणि नव्या गोष्टीसाठी तो साहसही करू शकणार नाही. विश्वास तर दूर जाऊ द्या, साहसही करणार नाही. तर आपल्याशी चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीचा बदला घेण्याची वृत्ती बहुतांशी लोकांमध्ये दिसून येते. बहुतांशी लोक बाय डिफॉल्ट हा बदला घेऊ इच्छितात. म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणजे आपल्यामध्ये आलेलं आहे. आपल्याला याच्याबद्दलचं माहीतच नाही आहे, की काय असं आहे म्हणून. आज आपण शिकतोय त्या सगळ्या गोष्टी. पण सर्वांच्या हिताचं, सर्वांचं मंगल करणारा अन्य कोणताही मार्ग असू शकतो, याचा तो विचारही करत नाही. त्याचं मन बंदिस्त आहे. आणि ज्याचं मन खुललेलं आहे, तो काय करेल? मनन करेल. ह्या मार्गाचा विचार करण्यास सांगण्यात आला आहे. याचाच अर्थ याच्यात काहीतरी सखोल अशी गोष्ट आहे. आणि ही बाब सध्या माझ्या लक्षात येत नाहीये, पण नक्कीच याच्यामध्ये कोणतं तरी रहस्य समज आहे, की विश्वातील फार कमी लोकांना म्हणजे जाणतात हे. आणि म्हणूनच खूप कमी लोकं, अगदी मोजकेच लोकं याच्यावर विश्वास ठेवू शकतात. आणि अशा लोकांमध्ये खुल्या मनासह आणखी एक गुण असतो, तो म्हणजे सत्य स्वीकारण्याचं साहस असतं. आणि याच कारणामुळे ते किरणांच्या अदृश्य नियमावर म्हणजेच प्रार्थनेच्या अदृश्य परिणामावर विश्वास ठेवू शकतात आणि ही किरणं प्रसारित करण्याचं काम करू शकतात. अर्थातच खुल्या मनासह साहस हा गुण सुद्धा आवश्यक आहे. लोक साहस करू शकत नाही. ते आपल्या विचारांचं अवलोकन करण्यातच सत्याचा साक्षात्कार करायलाच घाबरत असतात. जे साहस करू शकतात, ते आपल्या अंतर्मनातील चुकीच्या धारणा सोडून नव्या मार्गावर वाटचाल सुरू करतात आणि इतरांसाठी किरण पाठवून स्वतः सर्वांचं कल्याणाचं काम सुरू करतात. इथपर्यंत समजलं असेलच. तर मग चला या विषयाला सखोलतेने जाणण्याचा प्रयत्न करूया. एक कथा सांगते, जणू म्हणजे तुम्हाला काय सत्य आहे ते तुम्हाला समजेल. या कथेमध्ये 2 पावन म्हणजे पवित्र मनाचे लोक असतात. काही कारणामुळे त्यांच्या दृष्टिकोनामध्ये म्हणजे खूपच भिन्नता आलेल्या आहे. म्हणजे या भिन्न दृष्टिकोनामुळे म्हणजे अलग-अलग दृष्टिकोनामुळे ते युद्धाच्या मैदानात समोरासमोर उभे असतात. आणि 2 लोकांचे भिन्न दृष्टिकोन असल्यावर ते हसत-खेळत म्हणतात, "चल आपण युद्ध करूया." यात जो हरेल त्याचं मत बाजूला ठेवून जिंकणाऱ्याच्या मतावरच पुढचं काम करूया. आणि अशा प्रकारे युद्धाचा निर्णय घेतला. दोघांनाही युद्धाचा निर्णय घेतला. दोघांनी पण मिळून ऍक्च्युअली. आता ही दोन्ही माणसं खरंच पवित्र मनाची आहेत. कारण इथे युद्ध म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं, की दोघांपैकी एक कोणीतरी चुकीचा असेल आणि दुसरा योग्य असेल. परंतु इथे तसं नाही आहे. दोघंही योग्यच वृत्तीचे आहेत. दोघंही पवित्र आहेत. पण फरक मात्र एवढा आहे, की दोघांच्या दृष्टिकोनात म्हणजे फरक आहे. वेगवेगळे दृष्टिकोन आहे. आता काय होतं, युद्ध सुरू होतं. पहिला मनुष्य बाण हवेत सोडतो आणि तो बाण एक रेखा ओढत पुढे जातो. दुसरा मनुष्यही आपला बाण सोडतो आणि तो सुद्धा एक रेखा आखत पुढे जातो. अशा प्रकारे दोघांकडूनही अनेक बाण सोडले जातात आणि दोन्ही बाजूनी जणू त्या रेखांचं एक जाळं तयार होतं. आणि सकाळपासून तर रात्रीपर्यंत हे युद्ध सुरूच राहतं. मग तुम्ही रामायण, महाभारत यासारख्या म्हणजे मालिकांमध्ये अशी दृश्य नक्की पाहिलं असेल. तो असा येतो बाण आणि आकाशामध्ये दोघंही बाण एकमेकांना भिडतात. अशा पद्धतीने आपण ते दृश्य पाहिलेलं आहे. तर याचाच अर्थ त्या मालिकाचं चित्रण करणारा हा कॅमेरा नेहमी वरच्या दिशेला असतो, है ना? तर जो योद्धा धनुष्यातून बाण सोडतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून
त्याच्याच मागच्या दिशेने एक झटका बसतो. म्हणजेच त्या बाणाचा परिणाम समोरील योद्ध्यांवर तर होतोच, पण ज्याने तो बाण सोडला आहे त्याच्यावरही होतो. आता म्हणजे संध्याकाळ होताच हा कॅमेरा खालच्या दिशेने येतो. त्या युद्धामध्ये 2 पवित्र लोक होते. संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा कॅमेरा खालील दिशेने येतो, तेव्हा मात्र तिथे कोणीच पवित्र दिसत नाही. दोन्हीकडे रावणच असते. हा पण रावण, तो पण रावण. म्हणजेच दोन्ही योद्धे स्वतःला विसरून त्या युद्धालाच वास्तव मानत असतात आणि अशा प्रकारे ते दृश्य नाहीसे होते. आता दुसऱ्या दिवशीही तो योद्धा पुन्हा युद्धाच्या मैदानात समोरासमोर येतात आणि त्यांच्यामध्ये पुन्हा युद्ध सुरू होतं. 2 पवित्र लोक परस्परावर बाण चालवत आहेत. पहिल्याने बाण सोडला आणि एक रेषा तयार झाली. दुसऱ्याने बाण सोडला, त्याच्याकडून एक रेषा तयार झाली. पण दुपारी मात्र बदल घडला. एका योद्ध्याला आठवलं की बाण सोडल्याने कर्मबंधन म्हणजे त्या रेखा नाही तर किरण जात आहेत. आपण त्याला रेखा म्हटले, पण ते रेखा नाही तर किरण जात आहे. आणि या युद्धामधून एकीकडून कर्मबंधनाची रेखा जात आहे तर दुसरीकडून मंगल किरण जात आहे. एकीकडून कर्मबंधनाची रेखा तर दुसरीकडून किरण, हे चित्र सुरूच राहतं आणि अशा प्रकारे दिवसभर युद्ध सुरूच राहतं आणि मग कॅमेरा खाली येतो. तर संध्या समय एका बाजूने रावण उभा असतो तर दुसऱ्या बाजूने राम उभा असतो. एकीकडे रावण तर दुसरीकडे रामवन. इथे दृश्य समाप्त होतं. आता तिसऱ्या दृश्यामध्ये 2 पावन लोक युद्धामध्ये मैदानात समोरासमोर येतात. एक बाण सोडतो, अवकाशात रेखा आखली जाते, दुसऱ्याने मात्र किरण प्रसारित केले आहे आणि एका योद्ध्याकडून कायमच किरण पाठवले जात आहेत, दुसरीकडून बाण रूपी किरण म्हणजे रेखा. म्हणजे किरण म्हणजे कर्मबंधन आणि किरण म्हणजे कर्मबंधन, म्हणजे दोन्ही बाजूने. तर दुसऱ्या दृश्यामध्ये दुपारनंतर किरण पाठवणं सुरू होतं. मग तिसऱ्या दृश्यामध्ये पहिल्यापासूनच किरण पाठवली गेली आहेत. याचा परिणाम काय झाला असेल बरं? तर दुपारनंतर जो युद्ध बाणरूपी रेखा आखत होता, तो सुद्धा आता किरण पाठवू लागला. म्हणजे आता दोन्ही बाजूनी फक्त मंगलरूपी किरणच पाठवली जाऊ लागले. आणि मग संध्याकाळी काय झालं, कॅमेरा जसा खालच्या दिशेने आला तसेच दोन्ही योद्धे म्हणतील, तू पण राम, मी पण राम, राम राम. तर दोघेही एकरूप झाले आणि रावण मात्र गायब झाला. म्हणून आता राम राम. पण आता राम 1 आणि राम 2 यांच्यात युद्ध सुरू झालं आणि किरण पाठवली जात आहेत. किती विलक्षण युद्ध आहे ना. अरे, तू अवतार आहेस, मी सुद्धा अवतार आहे. आता याच्यातलं तुम्हाला कथा कन्फ्युजन होऊ शकते किंवा समजले तर परत ऐका वाटलंस मी काय सांगितलं ते कथा. पण आता ह्या कथेमध्ये दडलेलं गहिर असं संकेत मी तुम्हाला समजून सांगते. तर या कथेमध्ये दोन्ही योद्धे जे युद्ध करणारे आहेत ते पावन आहेत, पवित्र आहेत. दोघही रामच आहेत. पण स्वतःला रावण मानून ते सीमित शरीर मानत आहेत. इतकंच नाही तर स्वतःलाच योग्य आणि श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी दोघही युद्ध करीत आहेत. दोघही बाण सोडत आहेत, म्हणजेच कार्मिक रोगांमुळे इतरांना शिव्या शाप देत आहेत. चुकीच्या शब्दाचे बाण उचलत आहेत, चालवत आहेत. तू असा, तू असा, मी असा, मी वाघ तर तू भित्री बकरी, मी योग्य, तू अयोग्य. आणि यामुळे केवळ कर्मरूपी रेखा आखल्या जात आहेत आकाशात, ज्यामुळे दोघही कार्मिक बंधनामध्ये जखडले जात आहेत. आणि अशा प्रकारे अदृश्यामध्ये दोघांचाही कार्मिक रोग वाढत आहे. तर आपण आजवर लोकांना काय समजून व्यवहार केलाय याचं अवलोकन करायला हवं. शिवाय आपल्या वागणुकीच्या मुळे काय पुढे परिणाम झालाय हेही पाहायला हवं. या वादविवादाचं किंवा भांडण तंट्याचं किंवा कारण नसताना काहीही असेल तरी अंत मात्र याचा द्वेषच होतो. दोघांच्याही मनात रावण निर्माण होतो. दोघांच्याही मनात बदला घेण्याची भावना निर्माण होते.
आणि त्यामुळे या भावनेला प्रोत्साहन मिळतं आणि हीच नकारात्मक निर्मिती होते. आणि या कथेतील दोन्ही योद्धे याच भावनेत राहून द्वेष भावनेतच जगत राहतात. आणि परिणामी काय होतं? दोघांमधील कार्मिक बंधनं वाढत जातात आणि कर्मबंधनाच्या रेखा वाढत जातात. तर दुसऱ्या दृश्यामध्ये म्हणजे दुपारनंतर काय झालं, की एका योद्ध्याच्या अंतरंगात सजगता निर्माण झाली. जागृती निर्माण झाली. म्हणजे एक योद्धा होता, त्याच्यात जागृती निर्माण झाली आणि तो स्वतः पवित्र आहे आणि समोरचा योद्धाही पवित्र आहे. असं त्याला समजलं. त्यावेळी त्याने आपले मंगल किरण प्रसारित सुरुवात केलं. त्यांनी बाण नाही टाकले आता. आणि कारण आपल्याला जे निर्माण करायचंय ते आपल्या वाणीतच यायला हवं, आपल्या कृतीत यायला हवं हे त्याला समजलं. आणि त्याच वेळेस त्या समोरील योद्ध्यामध्ये पण जागृती आणायची होती. म्हणून समोरील योद्धा मात्र कर्मरूपी बाण पाडवत होता. पण हा योद्धा ज्याला समज आली, त्याने आपली प्रार्थनारूपी मंगल किरण पाठवणं सुरुवात केलं. तिसऱ्या दृश्यात काय झालं, तर पहिला योद्धा हा सकाळपासूनच जागृत होता. त्याच्या मनामध्ये समोरील योद्धाप्रती दया, करुणा भाव आला. परिणामी काय झालं, समोरील योद्धा त्याच्या मनातही प्रार्थना, मंगल भावना निघत होत्या. आणि तोही योद्धा जागृत व्हावा आणि आपण रावण नसून राम आहोत याची जाणीव व्हावी. हे त्याची मंगल कामना होती. आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडला राम राम तयार झाले. तर ही समज जेव्हा तुम्हाला खरंच प्राप्त झाली, तुम्हीही इतरांना प्रेम किंवा प्रार्थना रूपी किरण पाठवणं सुरू करा. आणि समोरील मनुष्य कितीही भला चुकीचं वागत असेल, तरीही तुम्ही त्याला फक्त प्रार्थना रूपी किरणेच पाठवायची आहेत. त्याच्यातील त्या रामाच्या अवताराला जागृत करायचं आहे, की या किरणांचा प्रभाव त्याच्यावर होतोच आहे. मग भलेही हा प्रभाव अदृश्यत का असेना, प्रारंभी तुम्हाला तो दिसून येणार नाही, पण त्या मनुष्याच्या व्यवहारात, वर्तणुकीत बदलही दिसून येणार नाही कदाचित. परंतु तुम्ही सातत्याने ते किरण पाठवत राहिले ना, तर काही वेळानंतर मात्र त्याच्यात रूपांतरण व्हायला लागतं आणि हळूहळू त्याच्यातही जागृती यायला लागते. अगदी त्याचप्रमाणे जसं तो दृश्यामध्ये, तिसऱ्या दृश्यामध्ये दुसरा पण योद्धा जागृत झाला. तर अशा पद्धतीने आपल्यामध्ये मनन चालू करा. मी जे आतापर्यंत सांगितलेलं आहे त्याच्यावर मनन करा आणि त्याचं स्वतःला आणि इतरांसाठी सुद्धा किरण पाठवा आणि सांगा स्वतःला, मी पण पावन आहे, तू पण पावन आहेस. मी राम आहे, तू पण राम आहेस. अशा प्रकारे किरणांची जादू केवळ स्वतःवरच नाही, तर इतरांच्याही जीवनामध्ये तुम्ही पाहू शकाल. तर आता ह्या किरणांचे लाभ अजून कसे होतात, हा एक शेवटचं प्रकरण आपण बघूया. ठीक आहे. तर मंगल किरण प्रसारित केल्यामुळे मनुष्याचं मन शुद्ध आणि पवित्र होत जातं. त्याच्यामुळे भक्तियुक्त प्रतिसाद निघणं अगदी स्वाभाविक होतं आणि तो विकारातून हळूहळू मुक्त होऊ लागतो आणि त्याला ध्यान साधनेत एकाग्र होण्यासाठी सहाय्यता मिळू लागते. आणि म्हणूनच ही किरण प्रसापित होण्यासाठी म्हणजे ह्या संधीचं आवश्यक आणि भरपूर लाभ घ्यायला पाहिजे. तर ते कसं, तर मनाची शुद्धता आणि पवित्रता. तर किरण पाठवणं ही म्हणजे मनुष्याला वर करणे म्हणजे बस सकारात्मक क्रिया वाटते, की हो जसं आपण म्हणतोय, मी बरेचदा म्हणते पण तुम्हाला, की रेकी पाठवणं म्हणजे घ्या रेकीचे 2 तर मी रेकी पाठवली, असं नाही होत. तर ह्या किरणांचा स्पर्शही मनुष्याला कार्मिक रोगापासून वाचवतो. तर द्वेष, ईर्ष्या, क्रोध, भय, चिंता हे नकारात्मक विचार मनाला दूषित करत राहतात. किरणांच्या रूपामध्ये प्रसारित होऊन ऊर्जेमुळे मनुष्याला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. आणि त्याचबरोबर ही किरणं मनुष्याच्या खोलवर हिलिंग करतात, म्हणजेच त्याला स्वास्थ्य प्रदान करतात. तर अशा पद्धतीने हे किरण पाठवणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही अंतरात्मे शुद्ध आणि रोगमुक्त होतात. तर नंतर पॉइंट घेऊ आपण आपल्या ध्यान साधनेमध्ये सजगता, सहजता आली पाहिजे. तर जसं शुद्ध आणि पवित्र मनच ध्यानामध्ये सहजपणे लीन होतं.
एकरूप होतो. ध्यान केल्याने मन शांत होऊ लागतं आणि आधी ज्या लोकांमुळे मनुष्याला दुःख व्हायचं, त्रास व्हायचा किंवा त्यांच्यावर तो सतत क्रोध करत राहायचा, त्यांच्या प्रती प्रेमाची अनुभूती होते ह्या ध्यान साधनेमुळे. म्हणजे येऊ लागते आपल्यातला. प्रेमाची अनुभूती येऊ लागते. ध्यानामुळे मनुष्याच्या चारही बाजूनी मंगल भावनेचे तरंग तयार होतात आणि यालाच आपण म्हणजे एक मंगल तरण म्हणू शकतो. है ना? किंवा त्या मनुष्याच्या नसानसामध्येच प्रेम असं ओतप्रोत भरलं जातं. हे इतकं नॅचरल आहे ना, इतकं निसर्ग आपल्यासाठी करतो आणि त्याच्या मुखातून तो कितीही कसाही असो, पण त्याच्या मुखातून आशीर्वादच निघतात. त्याच्या त्या भक्तिमय साधनेमुळे त्याच्या कार्मिक रोगाचं प्रमाण कमी होत जातं आणि इतरांसाठी त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या माध्यमातून ती किरणं बाहेर पडू लागतात. ध्यान साधनेमुळे मनुष्य शक्ती ही म्हणजे त्याच्यामध्ये कसं तेज संपादन करतो तो. त्याच्या आध्यात्मिक पाया मजबूत होतो आणि त्याच्यामुळे त्याचा काय होतं, त्याचा परिणाम तर त्याचे चुकीचे कर्म जे असतात ते होणं बंद होतात ऑटोमॅटिकच. त्याच्या जीवनामध्ये असत्य मार्ग, असत्य वाणी, असत्य भाव किंवा वाईट विचार हे सगळं नाहीसे होतात आणि त्याचं जीवन अक्षरशः म्हणजे असा दिव्यात्मा ज्याला आपण म्हणतो तशासारखं होतं. देण्याची भावना त्याची वाढते. त्याच्यामध्ये प्रतिसाद देण्याची त्याचं एक वेगळं लूक तयार होतं. म्हणजे ध्यान साधना नसेल तर मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये चुकीच्या गोष्टीतच तो प्रतिक्रिया करत असतो. जो व्यक्ती ध्यान साधना करत नाही. लोक जेव्हा त्याच्याविषयी चुकीचे वागतात त्याच्या बदल्यात तोही लोकांशी तसाच व्यवहार करतो आणि आपलं आणि लोकांचे कार्मिक रोग वाढवतो. पण मात्र जो ध्यान साधनेमध्ये जीवन जगतो ना, त्याचे कार्मिक रोग तर निर्माण होताच, त्या क्षणामध्ये नाहीसे होतात आणि मनुष्य हा भक्तियुक्त असा प्रतिसाद देऊ शकतो ध्यान करणारा व्यक्ती. त्या किरण प्रसारित करण्याच्या सवयीमुळे मनुष्याच्या जुन्या वृत्ती नाहीशा होतात. आधीचे जे चुकीच्या वृत्ती असतील, अहंकारयुक्त प्रतिक्रिया असतात, त्याच्या जागी म्हणजे ते नष्ट होऊन त्याच्या जागी नवा प्रतिसाद निघतो. त्याचा स्वभाव बदलू लागतो आणि कर्मबंधनात मनुष्याला जपून ठेवणारे जे चुकीचे संस्कार असतात ते आता तुटायला लागतात आणि त्या सवयीमुळे त्याच्या जीवनामध्ये छोटे मोठे बदल तर होतातच, पण त्याच्या जीवनामध्ये पूर्ण ढाचाच बदलून जातो. म्हणजे हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगते. पण हे एका दिवसात नाही, याच्यासाठी प्रॅक्टिस आणि ऍक्शन्स, ही समज जी तुम्हाला आज मिळते आहे. चौथा पॉइंट म्हणजे आत्मशक्तीमध्ये आपल्या वृद्धी होते. म्हणजे आपल्याला आपल्या आतली शक्ती प्राप्त होते म्हणा किंवा त्याच्याबद्दलची जागृती निर्माण होते. तर ह्या शक्ती म्हणजे आपले बलाचे 4 प्रकार असतात. जे आत्मसात केल्यामुळे कसं होतं की मनुष्य पूर्णतः बलशाली होतो. मनुष्याच्या आत्म्याला बल प्राप्त होतो. तो आत्मबली म्हणतो. म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावर होतो. त्याच्या मनाला प्राप्त होतो किंवा तो मनोबली होतो. स्वतःचे विचार स्वतः घेऊ शकतो. बुद्धीला बल मिळतं किंवा मनुष्याला बाहुबली पण आपण म्हणजे तो शारीरिकरित्या सुद्धा तो जे बल त्याला मिळतं. तर आपल्या अंतर्यामी सर्व शक्ती असाव्या अशा मनुष्याची ती इच्छा असते. त्याला वाटते की आपले भाव, विचार, वाणी, हे कर्म हे सर्व शक्तीखाली असावे. तर भाव, विचार, वाणी, क्रिया यांच्या माध्यमातून तो आपलं सर्व काही प्राप्त करू इच्छितो. पण केवळ इच्छा केल्याने प्राप्त होत नाही, तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आत्मशक्ती वृद्धिगत करण्याचा अभ्यास करावा लागतो आणि तोही सातत्याने. तो किरण प्रसारित केल्याने त्याचा सहयोग प्राप्त होतो. ती आत्मबल, आपलं आत्मशक्ती वृद्धिगत करण्यासाठी. तर सातत्याने किरण प्रसारित केल्यामुळे तुमचं म्हणजे आभा मंडळ हे अगदी जसं बालपणाचं जे तेज असतं, लहान मुलांची आभा किती सुंदर असते ना, शक्तिशाली आणि पवित्र असते, ती तुमच्यामध्ये डेव्हलप होते. जसं आपण लहान मुलांच्या जवळून अगदी संपर्कात येण्यात आलो तर कसं त्या तेजाचा आपल्याला आभासच होतो. तर अशा पद्धतीने आपलं पण आत्मबल किंवा आत्मशक्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. म्हणून स्वतःला नेहमी सशक्त ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून किरणांचा प्रभाव वाढत राहील आणि तुमचं आभा मंडल म्हणजे ऑरा हेही नेहमी तेज असं वृद्धिगत होत राहील. तर आजचं आपलं हे प्रकरण इथेच थांबूया.
नंतर उद्या परत भेटूया आपल्या चौथ्या दिवशी आणि त्याच्या पुढचं मी तुम्हाला आणखी सांगेल की ह्या किरणांद्वारे आणखी काय काय आपल्याला आपल्या लाईफमध्ये करता येईल. तर नक्कीच डिटेल अभ्यास करा आणि प्रत्यक्षात त्याला वापर करा, समज डेव्हलप करा. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.